माझ्या बहिणी पुष्कळ प्रश्न विचारू नका. नाटकात सगळ्यात जास्त प्रश्न आणि सगळ्यात कमी सहयोग, सगळ्यात कमी जगात विश्वास कमी या नाटकाला. बोला. बरोबर प्रश्न विचारला. हा मनुष्य खरा साधक आहे. कुंडलिनी कशी जागृत करायची आम्ही करणार. तुम्ही बसा आरामात, तुम्ही आरामात बसा. आपण बी कसं उगवतो, आईच्या उदरात घातलं म्हणजे उगवतो ना, तसंच आहे. अगदी सोपं सहज. तुम्ही बसा, ते आम्ही करू. हा खरा साधक. प्रश्न बरोबर विचार, ते आता करणार आहे मी. पुढे असे प्रश्न विचारले धन्यवाद. यावे आता बसा. आता तुम्ही बसा. आता तुमची जागृतच करून देते ना. ते आले नाही नाही, झाल्यानंतर आत्मसाक्षात्कार झाला, नक्कीच झाला, तत्क्षण झाला. पण जसा दिवा असतो ना, एका दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो, पण त्याला सांभाळावा लागतो की नाही, तसा सांभाळायला पाहिजे. तेव्हा मेहनत पाहिजे, तेव्हा जवळजवळ 1 महिन्याची मेहनत पाहिजे निदान तर. बरं, मग जी मजा यायला लागली होती तुम्ही त्याच्यातच वावत राहणार. बरं, ठीक. छान मंडळी आली आज. काय म्हटलं? शांति भी तो आत्मा से ही आती है, और आत्मा की जागृति होने से एकदम शांति आ जाएगी. अच्छा, हाँ, वही तो करने का है, वही तो करने का है. शांति नहीं है, ये बात जान लेना ही बहुत बड़ी बात है. इसलिए ये जान लिया कि हमारे अंदर शांति नहीं है, वो बहुत समझदार आदमी. बोला. हो हो, अर्थात त्यांनी सांगितलं की ह्या जन्माची काही साधना नसताना कुंडलिनी जागृत होते का? अगदी होते. काही साधना नसते. अहो, दारुड्या लोकांची झाली. तुमच्या प्रोग्रामला एक रोज चाले ते खूप दारू पिऊन, आपल्याला लक्षात असेल तर ते भांडायला लागले. आज सहयोगी आहेत ते फार मोठे. काय आनंद, आणि ते एकत्रच आहे. हो, तुम्हाला आत्मा मिळाला म्हणजे सच्चित आनंद. आता एका भाषेत सगळं सांगू नाही शकत. सच्चित आनंद आहे ती स्थिती येणार. हो, अर्थात अर्थात. ते मात्र ते बरोबर प्रश्न. निरंतर जागृतीसाठी काय प्रयत्न केले पाहिजे, ते आमचं सेंटर आहे इथे. तुम्हाला इतके मोठे सहयोगी भेटलेले आहेत, ह्यांचा मान संबंध जगामध्ये आम्ही लोक करतो, आणि नाटकात कुणी त्यांच्याकडे जाऊन विचारत नाही. हे तुम्हाला सगळं सांगतील कसं करायचं. साधनेसाठीच म्हटलं हे आहेत. आणि आता एकदा पार झाल्यानंतर मग सहयोगाची साधना सुरू होणार. वा वा, असे प्रश्न विचारावा. अरे वा, काय छान मंडळी आली. का आमचं भाग्य उदयाला आलेलं दिसतं. बोला. हो, मग हातात कशी कुंडलिनी जागृत झाली कसं ओळखायचं? सर्वप्रथम आपल्या डोक्यातून हे ब्रह्मरंध्र आहे ना, तिथं कुंडलिनीचं भेदन झाल्यावर सलिलम सलिलम म्हणजे थंड थंड असे वारे यायला लागते. पण सुरुवातीला गरम, इथे भोग होतं म्हणायचं, असं म्हटलं. त्याला ब्रह्मरंध्र असेल. हे ब्रह्मरंध्र आहे. हे उघडलं म्हणजे आपण सूक्ष्मात होतो. सूक्ष्म स्थितीमध्ये आतून ती कुंडलिनी अशी वर आली की डोक्याला असं गार गार वाटायला पाहिजे. आधी गरम वाट, पुष्कळांना गरम वाट, आणि त्याच्यानंतर हातामध्ये असे गार 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 यायला लागतं. चारीकडे पाहिलं तसं वाटतं गार आहे, हातामध्ये येते. ही ब्रह्मशक्ती हाताला लागते. नंतर आधी डोक्याला असं गार गार येऊन जातं डोक्यात. आता नाही आलं तर काहीतरी दोष आहे, कोणती तरी चक्रावरती पकड आहे, काहीतरी आहे, ते काढलं पाहिजे. शारीरिक त्रास असू शकतो किंवा काय, ते काढायला काही कठीण आहे, ते काढतात. एक मनुष्य एकदा पार होऊन जरा चित्तप्रज्ञ झाला की तो दुसऱ्यांना पार करू शकतो. एका गृहस्थांनी नगर जिल्ह्यामध्ये 10,000 लोकांना पार केलेलं आहे. त्यातले आपले डॉक्टर सुद्धा आहे. आणि तो शेतकरी मनुष्य, त्यांनी कधी जन्मात कुंडलिनी काय ते ऐकलं नव्हतं, काही त्याला माहिती नव्हतं. आपण
आता फक्त 2 माणसं. हा, त्याच्यावर आपण जागृती घेऊया, कारण सगळे आतून झाले ते बरं आहे. काय बोला, ते सांगितलं ना ते, की डोक्यामध्ये असं गार गार आधी येतं. कुंडलिनीचं म्हणजे काय आहे की आतून जसं काही आपलं डोकं म्हणजे समजा एखाद्या कूलर सारखं झालं आणि त्यात असं थंड थंड आणि ते निर्विचार पहिल्यांदा निर्विचारिता स्थापित होते. कुंडलिनी अर्ध्या चक्राला भेदन झाली की निर्विचारिता स्थापन होते आणि मग डोक्यामध्ये इथे असं गार गार वाटून पटकन होईल. तुम्हाला काय वेळ लागायचा नाही. हिंदुस्थानी लोकांना, भारतीय लोकांचं हेच तर आहे की स्वातंत्र्य सुद्धा मिळालं त्यांना सहजगत्या, आणि आता सहजयोग आहे सहजगत्या, पण त्याला सांभाळावं लागतं. नाही नाही, ते तुमचं ध्यान बरोबर नाही. म्हणून आधी जागृत व्हायला पाहिजे. संचार होतो ते म्हणजे भूत आहे. संचार झालाच नाही पाहिजे. संचार कशाला? संचार होतो म्हणजे काय की तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे गेले. डावीकडे गेले म्हणजे तुम्ही आपल्या भूतकाळात गेले, उजवीकडे गेले म्हणजे तुम्ही आपल्या भविष्य काळात गेले. मग तिथे प्रकार सुरू होतात. कुंडलिनी म्हणजे इथून तुमचं आलं पाहिजे, इथं त्याच्याने होतं ते काढून टाकू आम्ही, ते काढलं पाहिजे. ध्यान करायचं कसं ते शिकलं पाहिजे ना. स्वतः जर समजा आम्हाला माहित नाही की मोटर कशी चालवायची आणि आम्ही मोटर चालवायला तिथं ती खड्ड्यात गेली, त्याच्यात मोटारीचा दोष आहे का आमचा दोष आहे? शिकावं लागतं ना. संशय काढा, पण नक्कीच चालतील, कारण डोक्यावर आलेलं कळलं पाहिजे लोकांना. चालेल, या. अर्धांगवायू वगैरे काय जाता जास्त बोल त्याच्या हा का काहीतरी अरे बापरे, असं झालं का? नाही ना, ते म्हणजे दुष्ट लोक आहेत. ते म्हणतात की कुंडली जागृत झाली म्हणजे अपायकारक होतं वगैरे. हे म्हणजे दुष्ट लोक, महादुष्ट लोक आहेत ज्यांनी असं लिहिलंय किंवा जे लिहितात त्याला कारणाचं त्यांना येतच नाही कुंडलिनी जागरण. काहीतरी घाणेरडा प्रकार असणार. तसं काहीही होत नाही. आम्ही हजारो लोकांना कुंडलिनीचं जागरण दिलेलं आहे. तसं काही होत काही अपायकारक होते की तुमची आई आहे. तसं आजपर्यंत सहयोगात तरी झालेलं नाही. कधीच कधीच नाही. अपंग ते जे अपंग होते ते चालू लागले. जे झोपलेले होते ते उठून बसले, हे सहज. जे दुःखी होते ते आनंदात आले, जे विक्षुब्ध होते शांत झाले. दिसलं नाही पाहिजे. कुंडलिनी जागृत मध्ये दिसत काही नाही. तुम्ही होता जेव्हा तुम्ही आता जर तुम्ही प्रकाश झाले तर प्रकाशाला काय दिसणार आहे? जोपर्यंत तुम्ही प्रकाश नाही तोपर्यंत तुम्हाला प्रकाश दिसतोय ना. पण तुम्ही प्रकाश होता म्हणजे ते प्रकाशाची शक्ती ते तुमच्यातला प्रकाश पाहू लागतो. लोकांना त्याचे फायदे होतात आणि तुम्हालाही होतात. तुम्ही होता बिकमिंग, याला इंग्लिशमध्ये म्हणतात बिकमिंग. तुम्ही होत, आता तुम्ही मनुष्य झाला म्हणजे जी मानवाची शक्ती आहे, मानव शक्ती आहे ती तुमच्यात आली. तशीच कुंडलिनी जागृत झाल्यावरती आत्म्याची जी शक्ती ती तुमच्यात. अशा माणसाला अनेक शक्त्या प्राप्त होतात. म्हणजे काय शुद्र सिद्ध्या होत नाही पण अनेक शक्त्या प्राप्त होतात. तो मनुष्य दुसऱ्यांची जागृती करू शकतो, दुसऱ्यांना पार करू शकतो, लोकांना बरं करू शकतो, लोकांना समजावून सांगू शकतो. नंतर इतकं डायनॅमिझम येतं. समजा एखादा आर्टिस्ट असला, म्युझिशियन असला किंवा एखादा कलाकार असला आणि नसलाच तो एकदम कलाकार होतो. अशा अनेक तऱ्हेने त्याचे गुण दिसायला लागतात. इतकं सगळे अत्यंत चारित्र्यवान आणि समाधानी आणि शांतिप्रिय होते. त्यामुळे त्याला ती कुंडलिनी शक्तीची सर्व जागृती वगैरेचं सगळं कार्य तो करू शकतो एकटा आणि समर्थ. अर्थात होतोच सर्व तऱ्हेने. तुमचा स्वतःचा फायदा झाला, तुम्ही विश्वातले एक अंश आहात की नाही. असे जर अनेक अंशांचा फायदा झाला तर विश्वाचा फायदा होईल की.
परत विश्वाचं जे तत्व आहे त्या तत्वावर तुम्ही उतरल्याबरोबर तुमचं तत्व आणि ते तत्व एक झाल्याबरोबर संबंध विश्वाला त्याचा फायदा होईल. हे आणायला पाहिजे. हे बरोबर तुमचं म्हणणं की जागृत आम्ही करून देऊ, तुम्हाला पार करून देऊ, तुमच्यामध्ये दिवा पेटवून देऊ, पण तो सांभाळला पाहिजे झंझावाताला. तर त्याला आहे इथे तुमच्या नाटकाला फार मोठे काय, तुम्हाला त्याची काळजी नको. एवढा इथे मोठा मनुष्य असून इथे कार्य कमी होतो ह्याचं आश्चर्य आहे. फार मोठे येते त्यांना संबंध जगामध्ये आम्ही लोक एवढं मान्यता देऊ. अंगामध्ये वगैरे आहे आणि त्याच्यानंतर माझं अस्तित्व मला जाणवत नाही. मुलगा नाही वाटला पण काहीतरी पुरुषच आहे. हारे जे हा शहारे उत्तम होतं. शहारे बरोबर. आता बघा हातात थंड येते का गार येते का पहिली अवस्था घाबरू ना. अच्छा अच्छा माझ्याकडे घेऊन येतो ना गात. झालं झाले ना पार तुम्ही. झाले आता काय पुढे बोलायचं. आता बसा आरामात, आता मजा करा. झाले पार. ते बसल्या बसल्याच झाले. नाही नाही कसली सहजासनात बसायचं. चांगले पाय पसरून बस. काय करू नका. मनाकडे लक्ष देऊ नका. तुमच्या मनाच्या पलीकडे नेते ना मी. कुंडलिनी नेणार. त्या मनाशी भांडू नका. यावा काय आले तुम्ही बरे झाला बोला काय हो प्रारब्ध हो अगदी अगदी पूर्णपणे. आता ते सोडून द्या. तुम्ही कशाला पुढच्या जन्माला होता आधी ह्या जन्मातलं घ्या. पण इथलं प्रारब्ध जे आहे ते नष्ट कसं होतं ते सांगते मी तुम्हाला. ही कुंडलिनी जागृत झाली म्हणजे आपल्या डोक्यामध्ये मनस आणि अहंकार अशा दोन संस्था आहेत आणि त्या दोन्हीच्या दोन्ही आपल्याला ओढून देतात आज्ञाचक्रावरती. आज्ञाचक्रावरती ओढली गेली म्हणजे सगळं प्रारब्धच ओढलं जातं आणि कुंडलिनी पलीकडे जाते. म्हणजे कालातीत होतात. कालांच्या पलीकडे गुणातीत कालातीत. त्याची तुम्हाला काय गरज आहे. त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो ना. आता यांनी असा प्रश्न विचारला की समजा जर विमान ऍक्सिडेंट होणार असेल तर त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो का. आता त्याचं उत्तर असं आहे आपण भविष्यात राहतच नाही. म्हणून आपण प्रेझेंटमध्ये राहतो. वर्तमान काळात. आता ह्या वेळेला इथे आपण इथे बसलेलो पहिल्यांदा म्हणजे जर सहयोगी जात असेल तर अपघात होणारच नाही आणि झाला तर सगळ्यांचाच कळेल. ही परिस्थिती. कंट्रोल कशाला करायचं. कंट्रोल करणारा तो आहे. आपण त्याच्या साम्राज्यात गेलो. जर आपण आता एरोप्लेन मध्ये चाललं की त्याचे देवदूत आपल्याबरोबर निघाले तर अपघात आधी होणार नाही. आता परवाचीच गोष्ट सांगते. आमचे एक शिष्य आणि त्यांची बाई हे दोघं जण म्हैसूरहून बसून येत असताना त्यांची बस एकदम अशी गोल दोनदा फिरली. एकही दगावला नाही. मोटर परत 4 पायावर आली आणि चालू झाली. तर म्हणजे अपघात करतात. तुम्हाला काही करायचं नाही. तुम्ही कशाला कंट्रोल करायला बसले. कंट्रोल करणारा तो आहे. करता धरता तो. नाही नाही अभ्यास नाही. कुंडलिनी एकदा जागृत झाल्यावर ही चक्र आपल्या हातात 5 आणि 6 आणि 7 आहेत. अशी चक्र डावीकडे आणि उजवीकडे आहेत. हे मिळून एक चक्र मधलं होतं. ह्यांचं तुम्हाला समजायला पाहिजे की हे चक्र म्हणजे काय. अहो इतकं सरळ आहे. लहान लहान मुलांना खूप समज. काही त्याला अभ्यास नको काही नको. जरा असं समजून घ्यायला पाहिजे बरं का. छान. हो काय प्रश्न या या. आता बायकांनी सोडायला पाहिजे. वाची वळायला मुख्य. तुम्हाला हवा का नको आहे. बरोबर नाही होणार. यांना पुनर्जन्म नको तर नाही होणार. तुमच्या इच्छेवर आहे. लोकांना काही फायदा करता येईल का. म्हणजे लोकांच्या फायद्यासाठीच आहे सगळं काही. लोकांना तुम्ही बरं करू शकता. त्यांच्या घरात शांती देऊ शकता. त्यांना त्यांच्या मुलांना तुम्ही ठीक करू शकता. सर्व उत्तम मार्गाला लावू शकता. सगळ्यांना चरित्रवान करू शकता. हजारो फायदे आहेत. एक सांगायला म्हणजे आता मी सांगते ना मी निदान 2000 तरी लेक्चर नुसते लंडन शहरात दिलेले.
एवढ्यासाठी की बिचाऱ्या कृष्णाने एका अर्जुनाला ते सांगितलं, ते धरून बसले सगळे. म्हणजे लहान लहान होत जायचं ना. आता गीता म्हणजे गीता धरून बसायचं, हळूहळू लहान होत जायचं. आता गीतेवर बसले म्हणजे गीतेवर बसले, दुसरं काही नाही बघायचं. झापड घातल्यासारखे ते घोड्याला बांधतात ना, पण घोडा निदान पुढे तरी जातो, तिकडे झापड. हा, बरोबर सांगितलं. तुम्हाला हवा असला तर पुनर्जन्म घ्या, नाही तर घेऊ नका, तुमच्या इच्छेवर आहे. पण आम्ही घेतो, आम्ही अनेकदा घेतो. तो उद्धार कोण करणार? येत आहे, वाच आहे ना, पण झालं मग पार झाले ना तुम्ही. त्यांच्या हातात येऊन राहिलंय, वाच आहे बघा. तुम्ही सगळ्यांच्या ती 2 मिनिटात जरा सणकले ना मी, तर त्याचे फायदे होतात. आईच्या सणकण्याचे फायदे होतात. थोडे सणकले ते, हा बघा बघा. आता गार येते का? येतच असलं पाहिजे. बरोबर. हा, टोपी जरा काढून द्या. आईकडे कशाला टोपी? आपण आईकडे टोपी बिपी घालून जातो की काय? अहो आई आहे मी काय गुरु बिरू नाही. पाणी द्या जरा. आणि गळ्यातलं काय असेल तर काढता का बा, कृपा करून. तेच ना धरतं कधी कधी. मी हे धरलेले आहेत पुस्तकांची. विशुद्धी चक्रावरती पकड आहे. विशुद्धी म्हणजे श्रीकृष्णाचं चक्र आहे. तेव्हा जरा असं गळ्यात जर माळ बिळ असतील तर काढता का 2 मिनिटं. मंगळसूत्र काढू नका फक्त. माळा बिळा काढून ठेवा, सर्व माळा. गंडे दोरे कधी घालू नका, काही नाही. ते सगळं भामट्यांचं राज्य आहे. एक पैशाचा दोरा त्याला म्हणे गंडा. ह्यांच्याची म्हणून गंडांतर शब्द ह्याच्यावरच आला असेल. तो गंडा घातला की गंडांतर येतात घरात. मराठी भाषा म्हणजे अत्यंत सूक्ष्म भाषा आहे. प्रत्येक शब्दाला एवढी खोच आहे, त्याला समजतं त्याला समजतं त्याच्यात. आता हे सगळे फॉरेनर्स आहेत, तुमची मराठी भाषा शिकतात, हिंदी नाही शकत. पण आता महाराष्ट्रीयन लोक नमुना ठीक पाहिजे. हा बोला काय? डोक्यावर हात ठेवून. हो, डोक्यावर हात ठेवून होऊ शकते, अशी बसल्या बसल्याही होऊ शकते, कटाक्षाने सुद्धा होऊ शकते. हा बस. आता जरा बसा, तर 1 मिनिट. आता शेवटले तुम्ही. हा छान. तरुण लोकांनी तर आधी घ्यावं, तुमच्या हातात आहे सगळं काही. आणि विचारलं, एखादा वृक्ष वाईट मार्गाने जात असला आणि खोटं बोलत असता, त्याची कुंडली जागृत होते का? बहुतेक होते. पण आता हिटलर आला तर नाही होत. एकदम राक्षसच कुणी उभा राहिला, त्याची कशी जागृत करायची? त्याला नाहीच ते कुंडलिनी जाईल. राक्षसाची नाही होत. खोटं बोलणं म्हणजे काही विशेष नाही, ते काही एवढं मोठं पापच नाही. उलट मी हे पाप केलं ते पाप केलं असा विचार करायचा नाही. जर कुणी असा सारखा विचार करत राहिला की मी हे पाप केलंय ते पाप केलंय, तर त्याची नाही जागृत होणार. कसलं पाप करता तुम्ही? काय पाप केलंय तुम्ही? अहो, तो परमेश्वर क्षमेचा सागर आहे ना. तुम्ही काय पाप केलंय? त्या सागरात सगळे बुडून टाकतो तो. त्याला तुमच्यापेक्षा जास्त इच्छा आहे, अत्यंत. मला स्वतःला आश्चर्य वाटतंय, बराबर लोक कसे पार होतात. तो परमेश्वर कृपेचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याकडे म्हणजे प्रेमाची कुणी गोष्टच करत नाही. अनंत आहेत, त्याचे 1000 हात आहेत. तेव्हा मी हे पाप केलं, असं केलं, असा शुद्र विचार स्वतःबद्दल करायचा नाही. अहो, तुम्ही देवाचे मंदिर आहात, 100दा सांगते. त्याच्यात जीवा मला पाजळू द्या. तुम्ही कशाला स्वतःला वाईट बसले का? मी असं आहे. एखादं खोटं बोललं तर बोललं, झालं काय? त्याच्यात काय? मनुष्यच आहात तुम्ही, काय तुम्ही देव आहात का? मग स्वतःबद्दल अशी हिन कल्पना करून घ्यायची नाही, मी हे चुकलं, माझं ते चुकलं. त्याने कुंडलिनी जागृत होत नाही. म्हणजे सिगरेट प्यालं तरी ती स्थिती येते, लेफ्ट विशुद्धी, डावी विशुद्धी धरते. आणि जर तुम्ही असा विचार करत राहिला माझं हे चुकलं. हो, आजकाल लोकांना इतकंच, बायकांना सुद्धा, या साडीला हे मॅच झालं की नाही त्यातच त्यांना वाईट वाटत नाही.
या क्षुल्लक गोष्टींसाठी आपलं आयुष्य घालवायचं नसतं. तुम्ही काय चुका करणार, किती मोठे आहात तुम्ही, तुम्हाला त्याची कल्पना नाही ना. तीच येते मी कल्पना. उगीच माझं असं चुकलं तसं चुकलं म्हणे मी पापाचं क्षालन करते, आज म्हणे मी भोपळा सोडला, उद्या म्हणे मी कोथिंबीर सोडली, कशाला, मी परवा असं खोटं बोललो होतो. तसं काय करायचं. हे सुंदर सुंदर गोष्ट नाही आहे परमात्मा, म्हणजे गहन गोष्ट आहे. तुम्हाला आपल्या हृदयात त्यांनी बनवलेलं आहे. तो काय तुम्हाला सोडणार आहे का. कोणतं मी पाप केलं वगैरे असा विचार, हा या या असा कोणताही विचार ठेवायचा नाही. तिथे आम्ही जाऊन केव्हा जावं किंवा काय करावं. बरोबर बरोबर आहे प्रश्न. सांगा किती छान मंडळी आली. आता बघा, आता तुम्ही बोला मला. हे तर कंटाळून नाशिक सोडून चालले होते. नाशिक शहरामध्ये केंद्र आहे का, केंद्र असलं पप्पा काय, पप्पा असला तर त्या ठिकाणी केव्हा काय होत असतं आणि आम्ही केव्हा आहे, ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो. ते लिहिलेलं कुठे नाही का तुमच्याकडे त्याच्या ट्रान्सलेट आहे. हे केंद्र आहे. ह्या ठिकाणी दर मंगळवारी संध्याकाळी 7 ते 8 सहयोगाची साधना आणि ध्यान धारणा आणि आत्मसाक्षात्कार ह्या गोष्टी चालतात. ज्या काळात साधकाला त्याचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी दर मंगळवारी संध्याकाळी 7च्या पुढे तेथे येण्याची कृपा करावी आणि हे पुढचे जे काही प्रश्न असतील ध्यानधारणा करायची कशी, त्याचे आपले परत काही खेळायची कशी, हे मात्र आणि काही प्रॉब्लेम्स आले, काही प्रश्न असले ते देखील आम्ही सोडवतो. आणि दुसराच की मी बहुतेक बघितलंय की आता मद्रासला आम्ही गेलो तर पुष्कळ लोक पार झाले. मग अर्धवट पुष्कळ असतात, काही कसे असतात लोक, काही पार नाही होत, तर ते जाऊन बाहेर कुजबूज करतात. निष्ठाने सांगितलंय की बिवेअर ऑफ मर्मरिंग सोल. मग त्यांचं ऐकायचं. आपल्याला अनुभव आला असून सुद्धा त्यांचा ऐकून बसून राहायचं. उलट त्यांना सांगायचं, बा मला अनुभव आला तुझं. एक वर्तमानपत्र होतं, त्यांनी पहिलं मी हातात बांगड्या घातल्या तर तेच छापलं. त्यांनी हातात बांगड्या घातल्या होत्या. अहो मी सवाष्ण आहे. तसेच माझे एक म्हणतात की संन्यासिनी सारखी फिरतेस म्हणून. पण सवाष्ण आहे, त्यांना सवाष्णाला आपले मी जर दागिने घातले तर तुमच्याकडे पैसे घेऊन घातले आहेत का, त्या गोष्टीवरती लोकांचं बिनसतं. म्हणजे आहे तरी काय, मी काय संन्यासी झालं पाहिजे का. ते असल्या तरी ते फारच क्षुल्लक गोष्टी लिहून लोक तुमची डोकी खराब करतात आणि तुमचं होतही डोकं खराब. म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. मी बांगड्या नाही घालायच्या तर कुणी घालायच्या. माझं लग्न झालेलं आहे आणि माझ्या यजमानाला कळलं तर तुमची प्रोजेक्ट बंद कर. सरळ सांगतील ते. उलट ते नेहमी मला म्हणतात की तू संन्यासासारखी कशाला राहतेस, त्यांना पांढरी साडी सुद्धा चालत नाही. आणि सवाष्णांनी काय घालायचं तेच यांना समजत नाही परंपरेत. मी काय साधू संन्यासी नाही आहे. भगवा वस्त्र देतो तर उद्या फिरले, हा 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 माताजी म्हणजे केवढ्या चांगल्या भगवा वस्त्र घेऊन असतात. आणि मी ढोंगी नाही आहे, जायचे आहे. श्रीमंत घराण्यात आमचा जन्म झालेला. आपण साडीवानांचं नाव ऐकलं असेल, त्या घराण्यातला माझा जन्म झालेला. माझे यजमान श्रीमंत आहेत, त्यांना 50,000 रुपये पगार आहे महिन्यात. आणि जर ते मला 2 दागिने घाल म्हणतात तर त्याच्यावर तुमचं ऑब्जेक्शन यायला मी काय तुमच्या खिशात घेते का काय पैसे. आणि असं एखाद्या न्यूजपेपरवाल्या लिहिलं की म्हणे माताजी तुम्ही त्याच्यावर आता केस करा. म्हटलं बाबा मला करायचं, जाऊ लिहिलं तरी. जे लोक असं ऐकून गेले ते बरं झालं, आमच्या डोक्याची खटखट गेली, बरं झालं, निघलो आम्ही. असं म्हणजे काहीतरी क्षुल्लक मूर्खासारखं काहीतरी झालं, त्याच्यावर परिणाम होतो. एकदा कोवलम म्हणून एक आहे, तिथे गव्हर्नमेंटने मला सांगितलं की माताजी जे पुष्कळ येतात फॉरेनर, तर त्यांचं तुम्ही एक शिबिर घ्या. म्हणून मी गेले स्वतःच्या पैशाने. तिथे राहिले त्याचे पैसे दिले, हॉटेलचे सगळं दिले.
स्वतःचे पैसे. मी स्वतःचे पैसे फार खर्च करतो सहयोगाला. आणि तिथे त्या वर्तमान पत्रकारांनी असं लिहिलं की त्या ज्या खोलीत बसल्या होत्या म्हणजे ती माझी खोली नाही, त्या हॉटेलची खोली, त्याला म्हणे वॉल टू वॉल म्हणे कार्पेट. आपण ते काय मी राहतो काय झालं त्याच्यावर बी नसलं. हे काय लोक आहे कुठले, डोकं नाही त्यांना. लंडनला मी राहते, माझं घर तुम्ही बघा, मला सांगायला नको, तुम्ही कुणाला विचारा, राजमहालासारखं राहतं. पण इथे तुमच्या गावात खेडेगावात जाऊन बैलगाडीने प्रवास करते आणि नदीवर आंघोळ करते, सकाळी शेतावर जाते, ते डोक्याला दिसत नाही, ते लिहायला बघते. मला ढोंगीपणा येतो आणि मी करणार. ह्या अशा लहान सहान गोष्टी कुणी जर सांगितलं तर त्याच्यावर लोक बसतात. माताजीने असं कशाला केलं, माताजीने केस कशाला मोकळे सोडले, केस कशाला बांधले, म्हणजे तुमच्या हक्कावर आम्ही चालणार आहोत का? अशा लहान छान सुंदर गोष्टीमध्ये पलायनवाद आहे. सत्यापासून कसं निघून जायचं, कसं तरी. अरे पण माझं काय नुकसान होणार आहे, हा लक्षात घेण्याची गोष्ट आहे. ही गोष्ट लक्षात घ्या की माझं काही नुकसान होणार नाही, तुमच्या भल्यासाठी मी आलेले आहे. हा हिरा मी तुम्हाला द्यायला आले, तो घेऊनच टाका. तो फालतूच्या गोष्टींमध्ये, रस्त्या बेकारच्या वल्गनांमध्ये गुंफून राहून त्या लोकांनी तुमचं काय भलं केलं आजपर्यंत हे लक्षात ठेवा. जे लोक असं लिहितात सांगतात त्यांनी तुमचं काय भलं केलंय ते तुमचं काय भलं करणार आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा स्वार्थ ओळखला पाहिजे. हेही फार आहे. आणि आपण इतक्या कच्च्या कानाची म्हणजे आपल्यामध्ये काही आहे की नाही व्यक्तित्व, काही पर्सनॅलिटी आहे की नाही. कुणी काय सांगितलं इकडे सांगितलं इकडे वावले, तिकडे सांगितलं तिकडे वावले. अशा लोकांना सहयोग कसा येईल तुम्ही. मनुष्य कसा पाहिजे आपल्या मुद्द्यावर तत्वात बसला. हा मनुष्य असला तर त्याला काही सहयोग हाताची करणार, तो सर्वसाधारणच पाहिजे. संन्यासी बाबांना आम्ही पार करू शकत नाही. गृहस्थात राहणारा पाहिजे, सर्वसामान्य पाहिजे. फार श्रीमंत असला तर तोही पार होऊ शकत नाही आणि फार गरीब असला तरी तो होऊ शकत नाही. मध्यम स्थितीतला पाहिजे. जो मध्यम स्थितीतला उद्या जर पार झाला तर तो गरिबांनाही पार करणार आणि गरिबांचे बरं होईल. तर सुरुवात ही मध्यम नदी असली, नदी मध्यात वाहते ती मग किनाऱ्यावर पसरते की नाही, ती किनाऱ्यावर मध्यात येते. मध्य मार्गात चालणारा मनुष्य पाहिजे. तो अतिशय काही कम्युनिस्ट किंवा नॅक्सलाईट किंवा आणखी काही कट्टर असा मनुष्य असेल तो सहयोगात चालू शकतो. मध्य मार्गात समभावी. सगळ्यात मुख्य म्हणजे व्यक्तित्व पाहिजे. शिवाजी महाराजांसारखं इतकं कुठे मिळणार म्हणा, पण ते साक्षात्कारी पुरुष होते. नाव त्यांचं घ्यायचं आणि वागायचं कुणासारखं, कब्जी कलुशासारखं. सहयोगामध्ये ढोंग चालत नाही. मनुष्य ढोंगात नसू. त्यासल्या सुंदर लहान लहान गोष्टी लिहायच्या. न्यूजपेपर वाला नसला कधी कधी मला आश्चर्य झालंय काय वेड्यासारखं, काय कोणत्या देशात बसले लिहिता काय तुम्ही, असंच असतं. केवढा मोठा देश आहे तुमचा आणि केवढे मोठे तत्व आहे तुमच्या देशाला, केवढे आदर्श, केवढे मोठे मोठे लोक. ह्या देशात जितके लोक झाले कुठेही झाले नाहीत. त्या एवढ्या भव्य देशाला काय असं शुल्लक करून टाकलंय तुम्ही. मला काय म्हणाले, माताजी तुम्हाला एक रकाना सुरुवातीला, एक रकाना पाहिजे की दोन रकाना, असं म्हणजे काय. म्हणजे मी लिहायला सांगते की तुम्ही लिहिता, तुम्हाला जेवढं लिहायचं नाही. म्हणे तुम्ही जर आम्हाला त्या बोलगा रेस्टॉरंटमध्ये जेवायला दिलं तर आम्ही एक रकाना लिहिणार, असं का. आणि मग म्हणे रात्रीचा डान्स दाखवला तर आम्ही म्हणे दोन रकाने लिहू. म्हटलं वा, अहो तुम्ही खरे म्हणजे साक्षी स्वरूप, तुम्ही खरे साक्षी श्रीकृष्ण भक्त. तुम्ही हे काय करून राहिले. त्यांच्या रकान्यात कसं बसायचं आम्ही. तेव्हा कुणी काही लिहून काढलं म्हणजे ते शास्त्र होत नाही. जो अनुभव ते खरं. मग ते सांगी साहेबांनी जरी लिहिलं तरी तुम्ही अनुभव घ्यावा, त्यानंतर सहयोगी व्हावं आणि झाल्यानंतर जे काही तुम्हाला मिळेल त्याचा उपभोग घ्यावा, आनंद उचलावा, अशी तुमच्यासाठी विनंती आहे.
हा आता बघा हात. आरामात बस. जरा फार काठारून बसायचं नाही, मागे पुढे बसायचं नाही. सर्वसाधारण सहजासनात म्हणजे पाय जरा पसरून बसले पाहिजेत, आखळून नाही, थोडंसं मोकळं करून सहजासन, सगळं सहजासन. तर त्याला असं लेचपेच्या नाही, जराशी पाठीला जरासं धरून. हा स्वतःच्या मानाने कसं आहे, तुम्ही मानाची माहिती आहे. आम्ही तुमचा मान करतो, तुम्ही स्वतःचा मान ठेवा. तुला गोष्टींसाठी कोणाला मानून चुकवायची नसते. आता डोळे मिटून. आता मी जसं सांगेन तसे आपले हाताचे चलन वलन कसं करायचं ते सांगते. डावा हात तुमचा जो आहे ती तुमची इच्छाशक्ती आणि उजवा जो आहे तो तुमची कार्यशक्ती. तेव्हा डावा हात असा मांडीवर माझ्याकडे ठेवायचा. जिनको हिंदी नहीं समझ में आती उनके लिए मैं हिंदी में बताती हूँ कि अपना जो लेफ्ट हैंड है वो मेरी और अपने गोद में रखें पूरी तरह घुटने की तरफ. आता राईट हँड जो आहे तो क्रियाशक्तीला आहे. आता डोळे मिटू नका, मी सांगतो. तो वेगळ्या वेगळ्या चक्रांवरती देऊन आपण आपली जागृती करून घेतो. ते चक्र कसे आहेत ते सांगते. आता इथून आपलं चैतन्य वाहत आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही उजवा हात पहिल्यांदा हृदयावर ठेवायचा. इथे आत्म्याचं स्थान आहे, इथे गुरुचं स्थान आहे आणि ह्याच्या खालच्या बाजूला, पोटाच्या खालच्या बाजूला शुद्ध विद्येचं स्थान आहे. इथे शुद्ध विद्या कार्यान्वित असते स्वादिष्टांचं. सगळं डावीकडे. त्याच्यानंतर परत पोटाच्या वरच्या भागाला जायचं, मग हृदयावर जायचं, मग आज्ञावरती वरती समोर इथे, मग मागे आणि मग डोक्यावर इथे टाळूवर हात असा दाबून धरायचा आणि मग कुंडलिनी जागृत झाली की नाही ते बघण्यासाठी हा उजवा हात खाली करून डाव्या हाताने असतो बघा. आता सगळ्यांनी हे करायचं, सरळ आहे. हा मधलं एक सांगितलं नाही. वर जाताना विशुद्धी चक्र हे फार धरलेलं आहे सगळ्यांचं. हे धरायचं डावीकडे. तंबाखू खाल्ली, काही खाल्लं, सिगरेट प्याले, काय झालं विसरा सगळं. मागचं सगळं विसरायचं. हे इथे ठेवायचं हात. नामस्मरणाने स्मरण. तू जर नामस्मरण घेतलं तरी होईल. हा नामस्मरण सुद्धा घ्यायचं, त्याला एक शास्त्र आहे. रामाचं नाव घ्यायचं. अरे पण रामाचं का? रामाचं चक्र आहे ना, ते बघा तुमचं चक्र ठीक आहे की नाही. ते जेव्हा कुंडलिनी सुरू झाली तेव्हा कळतं की कुठे अडकाव आहे, कुठे पकड आहे. ती पकड करण्यासाठी नावं सांगितलेली आहे. त्या ठिकाणी ती देवता बसलेली, तिला जागृत करून, तिला खुश करून, संतोषून त्याचं चक्र असं मोठं केलं पाहिजे. त्यातशी कुंडलिनी निघाली पाहिजे, असं त्याचं शास्त्र आहे. वाटेल तसं, वाटेल त्यांनी, वाटेल तेव्हा नाव घ्यायचं, हे काही नामस्मरण नाही. त्याचं शास्त्र आहे. प्रत्येक गोष्टीला शास्त्र असतं. सगळी औषध एकदम भाराभार आपण घेतो का? किंवा कोणते औषध कुणी घ्यायचं, कशाला घ्यायचं असं आपण करतो का? ते शास्त्र शिकून, आणि ते शास्त्र अगदी सोपं आहे, ते शिकून घ्या. आता डावा हात माझ्याकडे. डोळे उघडायचे नाही, डोळे मुळीच उघडायचे नाही. कारण असं कुंडलिनी आज्ञाला जेव्हा छेडते त्याला तर डोळे एकदम बंदच पाहिजेत. कारण चित्र, डोळे जर बाहेर असले तर चित्त जरा बाहेर असतं आणि ह्या घटनेमुळेच आतमध्ये चित्त होतं. तेव्हा कृपा करून तुम्ही डोळे उघडायचे नाही जोपर्यंत मी सांगत नाही. डोळे बंद ठेवा. आता उजवा हात, हा उजवा हात आणि हा डावा हात सारखा सतत असाच आहे. आणि उजवा हात त्या ज्या ज्या ठिकाणी सांगितलं परत सांगेन तुम्हाला कसा फिरवायचा. आता डोळे मिटून, डोळे मिटून चष्मे उतरूया, कारण डोळ्यांवर परिणाम होतो. सांगा चष्मे उतरू, डोळे उघडू नये. आता उजवा हात उभा राहा, डोळे मिटा आणि उघडायचे नाही. तोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत उघडायचे नाही. आता उभ्यावर ठेवून एक प्रश्न मनामध्ये मला विचारायचा, तो 3दा. माताजी मी आत्मा आहे का, असा प्रश्न 3दा विचार. हा म्हणजे मूलभूत प्रश्न, नम्रपणे. माताजी मी आत्मा आहे का, असा 3दा प्रश्न विचार. अब अपने हृदय पे हाथ रखे और ये प्रश्न पूछे कि माँ क्या मैं आत्मा हूँ.
3 बार। आता तुम्ही जर आत्मा आहात तर तुम्ही तुमचे स्वतःचेच गुरु आहात, तेव्हा जे सद्गुरूंनी तुमच्यामध्ये पेरून ठेवलेलं आहे ते स्वाधिष्ठान चक्रावर तुम्ही उजवा हात खाली पोटावर वरच्या भागावर ठेवायचा। पेट के ऊपर के हिस्से में राइट हैंड रखिए। आता हे काय आहे काय नाही ते नंतर सांगेन, पण सध्या मी म्हणते तसं करा। और आप यहाँ सवाल पूछिए कि माँ क्या मैं स्वयं का गुरु हूँ? पोटावर हात ठेवून प्रश्न करायचा, माताजी मी स्वयंचा गुरु आहे का, मी स्वतःचा गुरु आहे का, मीच माझा गुरु आहे का, असा 3दा प्रश्न करा। डावीकडे, डावीकडे, पोटाच्या डावीकडे, पेट के ऊपर के हिस्से में लेफ्ट हैंड साइड में अपना राइट हैंड आप रखिए। अब ये राइट हैंड आप पेट के नीचे के हिस्से में रखें। आता हा पोटाच्या खालच्या बाजूला उती पोटाकडे उजवा हात ठेवायचा आणि दाबून धरायचा, डोळे उघडायचे नाही आणि डावा हात माझ्याकडे होता आणि जोराने दाबून धरायचं। त्या ठिकाणी शुद्ध विद्येचं चक्र आहे आणि कोणतीही विद्या शिष्याच्या परवानगीशिवाय त्याला गुरु देत नसतात। जरी मी तुमची आई आहे तरी मी तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही, कारण ही तुम्हाला स्वतंत्रता आहे। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मागावी, नाहीतर मागू नये। तेव्हा तुम्हाला इथे 6 दा, कारण ह्या चक्राला 6 कमळे दळे म्हणून 6 दा असं म्हणावं लागेल। प्रश्नापेक्षा मागणं करावं लागेल की माताजी मला तुम्ही शुद्ध विद्या द्या, तुमच्या परवानगीशिवाय मी हे कार्य करू शकत नाही, मी तुम्हाला स्वतंत्रता, मला तुम्ही शुद्ध विद्या द्या। इस जगह पेट पर नीचे के हिस्से में हाथ रख के आप कहिए कि माँ मुझे शुद्ध विद्या दीजिए, मैं चाहता हूँ कि मुझे शुद्ध विद्या मिले। साधा म्हणा, उद्यापासून म्हटलं पाहिजे। आता कुंडलिनीचं जागरण सुरू होणार व्यवस्थित। आता शुरुआत झाली, अब शुरुआत हो गई। अब पूर्ण विश्वास के साथ आप आगे मैं जो कह रहे वो करें। आता सुरुवात झाल्यावर पूर्ण विश्वासाने, मी जसं म्हणे स्वतःवर विश्वास, स्वतःवर विश्वास पाहिजे, आत्मविश्वास आहे। पूर्ण स्वतःवर विश्वास ठेवून जे मी म्हणते तसं करायचं। तर हा उजवा हात पोटाच्या वरच्या भागावर ठेवायचा, म्हणजे गुरु तत्व। पेट के ऊपर के हिस्से में लेफ्ट हैंड साइड पे ये राइट हैंड रखिए आणि इथे
हा तसा ठेवून गुरुतत्वावर पूर्ण आत्मविश्वासाने म्हणायचा, दादा माताजी मी माझा स्वयंचा गुरु आहे. कोणत्याही प्रकारचा प्रश्न न करताना, चिंता न करताना, विचार न करताना पूर्ण विश्वासाने असं म्हणायचं की माताजी मीच माझा गुरु आहे. म्हणजे बरगड्यांच्या खाली पोटावर, बरगड्यांच्या खाली, थोडं खाली आहे. यहाँ पर हाथ रखकर आप पूर्ण विश्वास से कहें कि माँ मैं ही स्वयं का गुरु हूँ. ये 10 मर्तबा, 10 म्हणे, 10 स्थान आहे गुरुतत्वाची, 10 स्थान आहे. आता हा हाथ, उजवा हाथ उधर परत ठेवायचा. अब ये राइट हैंड आप इसे उठा के हृदय पे रखें और यहाँ पर पूर्ण विश्वास के साथ आप 12 मर्तबा कहिए. उस हृदय चक्र में 12 दल होते हैं कि माँ मैं आत्मा हूँ. इथे हात ठेवून हृदयावर पूर्ण विश्वासाने असं म्हणायचं की माताजी मी आत्मा आहे, असं 12दा म्हणा. पूर्ण विश्वास ठेवू शकता. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, की माताजी मी आत्मा आहे असं पूर्ण विश्वासाने म्हणे. तुम्ही आहात. हो. आता हा हात मानेच्या आणि खांद्याच्या मधोमध तो त्रिकोण आहे तिथे गच्च धरायचा. यह हाथ गर्दन के नीचे के हिस्से में जोर से दबाकर पकड़ी. कंधा और गर्दन जहाँ मिलता है उस जगह जरा सा पीछे की ओर ले जाए और जोर से पकड़े. ये सबको यहाँ पर मैं देख रही हूँ कि सबको इसकी परेशानी, सगळ्यांना ह्याचा त्रास दिसतो इथे. हे चक्र स्वतःबद्दल न्यूनता जर मांडली किंवा त्याच्यावरच आपलं आयुष्य आधारलं तर होतं. थोडं बहुत सगळ्यांना आहे, माझं हे चुकलं, माझं ते चुकलं, मी अपराधी आहे, मी चूक केली वगैरे वगैरे अशा गोष्टी ज्या मनुष्य आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणत असतो आणि विसरत असतो, दोष लावत असतो. त्यामुळे हे चक्रधर हे पाप केलं, ते पाप केलं. तर ह्या ठिकाणी हात ठेवून समोरून घ्या. समोरून हात, मागावून नाही, समोरून घ्या. नाही समोरून म्हणजे आडवा घ्या ना, आडवा. काही काही लोकांना समजेल नाही. वर हात करू नाही, समोरून आडवा घ्या, छातीवर दाबून. अच्छा दाबून द्या आडवा. आता ह्या ठिकाणी 16 आहे श्रीकृष्णाचं चक्र. ही लीला आहे, तुम्ही काहीच दोष केलेला. आणि आधी सांगितलं की परमेश्वर हा क्षमे का सागर. इस जगह कोई भी दोष आपने नहीं किया, इसलिए कहिए कि माँ मैं बिल्कुल दोषी नहीं हूं. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की आय एम नॉट गिल्टी, मी कोणताच दोष केला नाही असं 16दा म्हणा.
स्वतःबद्दल न्यून कल्पना करून घ्यायची नाही. 16ला म्हणायचं. आणि ज्यांना फार स्वतःबद्दल असं वाटतं रात्रंदिवस असं म्हणत राहतात त्यांनी 108दा म्हणून स्वतःला शिक्षा करून घ्यावी. त्यांनी बोलवलं माझं हे चुकलं, माझं तेच चुकलं असं रात्रंदिवस जी माणसं म्हणत राहतात त्यांनी 108दा स्वतःला असं दोष लावून घ्यायचा. यहाँ पर हाथ रख के कहना चाहिए कि माँ मैंने बिल्कुल कोई दोष नहीं किया, मैं बिल्कुल दोषी नहीं हूँ. ऐसे 16 मर्तबा कहिए. और जिनको ये शौक है कि हम अपने को हर समय कोसते रहे और कहते रहे कि हमने ये गलत काम किया, वो गलत काम किया, उन लोगों के लिए बेहतर है वो 108 मर्तबा इस तरह से कहें. इससे अपने को थोडी सजा हो जाएगी. परमात्मा के साम्राज्य में जा रहे हैं, प्रसन्न चित्त होना चाहिए. परमेश्वराच्या साम्राज्यात निघाले, प्रसन्न चित्त असायला पाहिजे. रडके लोक कुठे पोहोचणार देवाकडे. वल्लभाचार्यांनी सुरदासाला म्हटलं काय गिगी यावत हो. अहो तुम्ही पाहुणे आहेत त्यांचे, मानाने गोरे आहेत. हा चुकतंय का. 16दा म्हणा कधी सिगरेट प्यालो, मी तपकी रोगली वगैरे हे सगळा विचार सोडायचा. काय केलं असतं तरी समजतो. हा काय चुकतंय. तुम्ही परमात्माचे अंग प्रत्यंग आहात. फक्त जागृत व्हायला पाहिजे. जर ते जागृत झाले तर तुम्ही विश्वासात पडणार. आता हा उजवा हात कपाळावर आडवा ठेवायचा. कपाळावर आडवा जोरात कपाळा दाबून धरायचं. हे मंत्र आहेत सगळे चक्रांचे. आता या ठिकाणी सर्वांना क्षमा केली असं म्हणायचं. श्री माताजी मी सर्वांना क्षमा केली असं हृदयापासून म्हणायचं. यहाँ पर सर पे माथे पर हाथ रख के दबाइए और कहिए कि श्री माताजी मैंने सबको माफ कर दिया. जे लोक म्हणतात की माताजी कशी नाही सगळ्यांना क्षमा करणं, मी कशी सगळ्यांना क्षमा करायची, आम्हाला जमायचं नाही. त्यांना सांगायचं असं आहे की अभी तुम्ही क्षमा केली अथवा नाही केली, केलं काय तुम्ही काही करत नाही, नुसता भ्रम आहे. पण ह्या भ्रमामुळे की तुम्ही क्षमा नाही केली मात्र तुम्हाला त्रास होतोय, म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्या त्रासात तुम्ही होरपळत आहात. म्हणून फक्त मोघ म्हणून टाकायचं माताजींनी सगळ्यांना इथून तिथून याचे यावत क्षमा केली. माताजी मैंने सबको क्षमा कर दी, सबको. यहाँ से वहां हा मंत्र आहे आज्ञावरचा. हा बघा उद्यापासून म्हणा, हृदयापासून दिल से कहिए. ऊपरी तरह से कोई भी बात करने से कैसी होगी, ये तो अंदर की सूक्ष्म गति है ना, अंतर योग हो रहा है ना. तो ऊपरी तरीके से कोई बात करने से नहीं होगा, अंदर से हृदय से कहे. हाँ आता हा उजवा हात मागे ठेवायचा, डोक्याला मागच्या बाजूला धरायचा जोराने, डोक्याची मागची बाजू. आता ह्या ठिकाणी जे तुमच्या मनात तुम्ही सलत असतं की माझं हे चुकलं ते चुकलं असं जे विचार समजता तुम्ही, त्याच्यासाठी एक वेळ करून म्हणून टाका परमेश्वराला माझं जर काही चुकलं असेल तर क्षमा कर. पण त्याबद्दल स्वतःला दोष लावून घेऊ नका, नुसतं म्हणून टाकायचं माझ्या हाथों काही चुकलं असेल, मेरे हाथ से कुछ गलती हो तो माफ कर दीजिए, ऐसे परमात्मा से एक बार कह दीजिए. पर उसके लिए अपने को कोई दोष नहीं लेने का, बिल्कुल भी नहीं, साफ साफ कह दीजिए. इससे आपको कोई मन में जो विचार है निकल जाएगा. वरच्या बाजूला, मानेवर नाही, वरच्या बाजूला ही सगळ्यात जास्त पकड आहे. जोरात दाबून धरा.
आता मी काहीही दोष केलेला नाही असं लक्षात घेऊन पूर्ण आत्मविश्वासाने आपल्या टाळूवर हात ठेवा. ते सुद्धा टाळूवर पूर्ण मधोमध तळ हाथ ऐसा दाबून धरायचा. अपने तालू पर हाथ रखिए और वो भी अपना हाथ पूरी तरह से उसे दबा करके उसे घुमाइए. आता फिरवा तो आणि क्लॉकवाईज घड्याळाच्या काटासारखा फिरवायचा. दाबून ह्या ठिकाणी ब्रह्मरंध्र आहे तिथे परत तुमची स्वतंत्रता असल्याशिवाय मी कार्य करू शकत नाही. म्हणून इथे तुम्हाला म्हणावं लागेल की माताजी मला आत्मसाक्षात्कार द्या, मला हवा असं म्हणायचं. हात गाडून धरायचा, असं गाडून आतमध्ये असा रोवून धरायचा आणि फिरवा. यहाँ पर हाथ घुमा करके कहिए माँ मुझे आत्म साक्षात्कार दीजिए क्योंकि मैं आपकी स्वतंत्रता को लांघ नहीं सकती हूँ, इसलिए अपनी स्वतंत्रता में ही आप मांगिए. हाँ झालं. सातदा म्हणा. सातला हे सप्तशृंग आहे, हे सप्तशृंग आहे. सातदा म्हणा. हे साती चक्रांचे पीठ आहेत. आदिशक्तीचं काम इथे होत राहिलंय. हा हा आता उजवा हात खाली ठेवा, डोळे उघडून आहे. डोळे न उघडताना उजवा हात खाली ठेवायचा. डोक्यावर डावा हात ठेवा. 4 इंच वर 4-5 इंच ताळूवर धरून बघायचं थंड येत आहे का. वर खाली करून सूक्ष्म आहे फार, ये सूक्ष्म है. लेफ्ट हैंड रखिए ऊपर में, देखिए ठंडक तो नहीं आ रही है. आ रही है ठंडक, धीरे धीरे देखिए आ रही क्या. आता लेफ्ट हँड खाली करा, डोळे उघडू नका. परत वरती डोक्यावर हात ठेवा, बघा थंड येते का. उजवा हात राईट हँड, लेफ्ट हँड माझ्याकडे, उजवा हात बघा आपल्याकडे लक्ष ठेवायचं फक्त. गारगार येत आहे का बघा. हा लक्ष टाळूकडे, लक्ष टाळूकडे. परत दुसरा हात फिरवायचा, डावा हात टोकायचा. बघा लक्ष टाळूकडे पाहिजे. डावा हात डोक्यावर जरा वर घ्या. थोडा कुणाकुणाला वर निघते अशी फवाऱ्यासारखं येतं. मान जरा वर करायची. मान अगदी तुमची आहे ना, वाकू नाही घ्यायची. हा टाळूकडे लक्ष. आता गरम येत आहे. काही काही लोकांना गरम येत असलं तर त्यांनी उजवा हात माझ्याकडे करायचा. हा डोळे उघडा, हळूहळू डोळे उघडायचे. माझ्याकडे विचार न करताना बघायचे. डोळे उघडायचे पण माझ्याकडे विचार न करताना बघायचे. आता जर हातात गरम येत असलं तर उजवा हात माझ्याकडे करायचा आणि डावा हात असा करायचा. पुष्कळ पुरुषांचा होईल. उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा. म्हणजे हे काय की आकाश तत्वाला चाललं आपण सर्व. असा मागच्या बाजूला, असा मागच्या बाजूला. हा विचार नाही करायचा, शांतपणे विचार नाही करायचा. विचार थांबला तुमचा, निर्विचारितेत आले. गार येत आहे का हातात. हात असा का मागच्या बाजूला
असा असा मागच्या माझा कसा असा आहे असा नाही, मला असं दाखवायचा नाही, हात असा करायचा नाही, असा असा ठेवा, उजवा हात असा ठेवायचा आणि डावा असा ठेवायचा. दिसतंय तुम्हाला? डोक्यावर नको, डोळे उघडा, डोक्यावर नको हात. विचार नाही करायचा. डोक्यावरचा हात काढा, असं ठेवा. आता हाताला जाणी झाली पाहिजे ना बोटांना, म्हणून हाताच्यासाठी म्हणून डोक्यावर झालेलं आहे. हा, हाताला त्या हळूसारखं गार असं वाऱ्याचं कट बघा. पंखा बंद करा म्हणजे कळेल. इकडे त्या लोकांना तुपात खाय बरं, तुम्ही नको. बघा हातात गारगार वाटतंय का बघा. काही काही लोकांना खाली गारगार वाटेल, त्यांना खाली वाटतंय त्यांनी असं करून टाकायचं, असं करून टाका. साधा खालून वर, असं खालून वर घ्यायचं. आता बघा हातात वाटतंय का गारगार बघा. ही जाणीव आहे, सूक्ष्म जाणीव. वाटतंय ना? आता आता डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर असा ठेवायचा. अगदी आरामात आरामात, सामने नाही रखने का, साईडला ठेव, साईडला आराम. असं आरामात म्हणजे वाकलं नाही पाहिजे, असं सरळ बसायचं. मी बसले तशी साधू बाबा लोक बसतात नाही का. चालू त्याच्यात जेवढं काही कंडिशनिंग असेल, जेवढं काही रूढीत असेल, काही डोक्यामध्ये जे भारावलेलं असेल, सगळं काही निघून जाणार पृथ्वीच असं. जे काही पाठबंद भूतकाळात आलेलं आहे ते आधी तुम्ही काढलं ते भविष्य काळातलं, आता भूतकाळातलं निघतंय. डोकं हलकं होईल. निर्विचारितेत बसायचं, विचार नाही करायचा. विचार आला तर कोणाचं क्षमा बस. निर्विचार झालेच तुम्ही. आता निर्विचार समाधी फार लवकर मिळेल, पण निर्विकल्पासाठी थोडी महिना. डावा माझ्याकडे असा सरळ आणि उजवा असा खाली. पुष्कळशे आजार वगैरे निघून जाते. डोकं शांत. आता दोन्ही हात असे वर करायचे आणि प्रश्न मनात करायचा की ही ब्रह्मशक्ती आहे काय जे थंड लागता येते, ही ब्रह्मशक्ती आहे का, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का, मनात विचारायचं. येतंय गारगार वाटतंय. डोक्याचं वर करायचं. आता इथे आल्यावर असं म्हणायचं की मी विराटाचा एक अंग प्रत्यंग आहे. विराट म्हणजे अकबर. या अल्लाह अकबर म्हणतात ते काय नाही, क्रिस्तालाचीच वर्णन आहे ते. भांडायचं कशाला? विराट आहे ते. अकबर म्हणजे विराट. मी परमेश्वराचा एक अंग प्रत्यंग आहे का, मी विराटाचा एक अंग प्रत्यंग आहे का, किंवा आहे असं म्हणा. म्हणजेच विश्वाचं जे आत्मा आहे, ज्याला विश्वात्मक आहे. हा झालं. आता बघा हात असे कसं गावकार वाटतंय. आता तुम्ही सामूहिक चेतनेत जागृत झाला. तुमच्यात आधी सामूहिक चेतना, आता दुसरे कोण ते करणार आणि तुम्ही कोण ते करणार बघा. वाटतंय? आता एक आणखी सांगते फक्त, बाकी सगळं सांगतील तुम्हाला सांगितलं आहेत, कारण एका लेक्चरमध्ये किती सांगणार मी. पण तुम्ही नेटाने राहिलं पाहिजे. एकच सांगते की स्वतःला कवच कसं घालून घ्यायचं, बंधन. आता इथून तुम्ही बाहेर जाणार तेव्हा अत्यंत दुष्ट विचार आहेत जगामध्ये, काय काय चाललेलं आहे, खाणेडं वगैरे सगळं काय, त्याचा काही परिणाम नाही झाला म्हणजे साधू संतांनी स्वतःला कसं बचावून घ्यायचं, त्याला कवच म्हणतात. देवीचं कवच असतं त्याला आम्ही बंधन म्हणतो.
तर डावा हात असा करायचा बघा, असा डावा. हे घरात निघताना घ्यायचं नाही. बरंच कोणा माणसाचा त्रास असेल त्याचं नाव असं घेऊन घ्यायचं. काय छळणारा असेल, कोणाला भेटायला जायचं असेल यायचं, तर प्रेमाची शक्ती कशी वापरायची, ही प्रेमाची शक्ती. आता आपण हातवारे करतो तर लोकांना असं वाटतं काय वेडे आहेत की काय. निष्ठाने जेव्हा लोकांना आशीर्वाद दिला तेव्हा ते असे हातवारे करायला लागले, लोकांनी त्यांना वेड्यातच काढलं. पण त्यांच्या लोकांच्या समोर नको. गुप्त रूपाने आपण सगळं करू शकतो. नाव लिहायचं, नाव लिहून झालं तर त्याला अशी बंधनं घालायची. साधदा श्रीमाताजी म्हणा आणि साधदा बंधनं घातली की तुम्ही बघा तो मनुष्य बदलणार, त्याचा स्वभाव बदलणार. काही प्रेमशक्ती. अजूनपर्यंत आपण प्रेमशक्ती कधी वापरलेली नाही, द्वेषशक्तीच वापरलेली आहे. कळलं का? मग आता काय करायचं पुढे की बंधन स्वतःला कसं व्हायचं, स्वतःला बंधन घेतलं पाहिजे. पण सुरुवातीला जपावं लागतं ना, मी सांगितलं जपावं लागतं. तर जपायचं कसं? ते बंधन असं घ्यायचं की डावीकडनं असा हात उचलायचा आणि सबंध आपला एक ऑरा असतो त्याला असं बंधन द्यायचं पूर्णपणे. आता परत सुरू करूया. 7 द्यायचं. चला 1, परत 2, परत 3, परत 4, परत 5, परत 6, परत 7. आता हे हात असे फिरवतात, असे करून 7. पण असे फिरवले तरी तुम्ही जरी 3दा दिलं तरी ते 3.5 मीटर होऊन जात. आता हा हात पुढे, कुंडलिनी कशी जागृत स्वतःची ठेवायची. डावा हात पुढे ठेवायचा असा, कुंडलिनी समोर. अशी मी बसले, असेच बसले, तुम्ही असा ठेवायचा सरळ. मग हा हात असा पुढे ठेवून हा हात त्याच्या चारीकडे, हा स्त्रियेचा हात आहे ना, हा असा फिरवावा आणि अशी कुंडलिनी जागृत करायची. का उठला असे ह्या हाताकडे, डाव्या हाताकडे लक्ष, असं वर नाही. आता डोकं थोडं मागे टाकायचं, खांदे मोकळे सोडायचे आणि अशी फिरवा. बांधा, एक गाठ जोड. चला आता दुसरी. डाव्या हाताकडे लक्ष असलं पाहिजे. डाव्या हाताकडे लक्ष ठेवायचं, वरती आणायचं. हा आता वरती डोकं करायचं. दुसरी गाठ. हा आता तिसऱ्या गाठीला 3 गाठी मारायला. बघा कुंडलिनीचं काम कसं जोरात होतं. आता तुम्ही म्हणजे पार झालेले, तुम्ही साधू संता, तुमच्या हातात खेळते शक्ती. हा घ्या हातावर, वरती घ्या. 1, 2 आणि तिसरी निर्गाठ बांधा. ही आता बघा हाताला बघा, उलटं फिरवायचं. हा त्या आली का हाताला बघा. वाटतंय गार वाटतंय, शांत वाटतंय आतमध्ये. काही पंखा नाही डोक्यात, कुठे नाही. हातात येते थंड गार. तर आता नाशकाला एवढे संत साधू झाले, त्यांनी नाशकाला बचावून घ्यावं ही विनंती आईची.